वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल प्रतीक्षा थोरात हियर. खूप साऱ्या वर्षानंतर प्रँक करून करून दमलेली प्रतीक्षा आता फायनली तिचा बघण्याचा कार्यक्रम म्हणजेच पोहे कांद्याचा जो कार्यक्रम आहे, कांदा पोहे सॉरी, त्याचा जो कार्यक्रम आहे तो फायनली डन होतोय, आता होणार आहे म्हणजे. आणि माझ्या घरी सगळे आलेले आहेत, नवरदेव सुद्धा आलेले आहे, पण मीच अजून पोहोचलेली नाही आहे बिकॉज माझा क्लास होता आज. आणि क्लास कंप्लीट करून मग मी आवरून आता चालली आहे माझ्या कार्यक्रमासाठी. ॲक्च्युली मी आता घरी हवी होती आणि मी त्यांची वाट पाहायला पाहिजे होती, पण उलटं झालं आहे सगळं. ते माझी वाट पाहत आहेत 1 तासापासून. सो फिल्मीवालं झालं आहे पूर्ण. जसं की फुल मूवीमध्ये पाहतो आपण की मुलगी काहीतरी इम्पॉर्टंट कामात असते आणि मग कधी कधी नवरदेव वाट पाहतो आणि मग मुलगी येते आणि कॅज्युअल एकदम. तरी मी आवरून चालली आहे. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि थोडीशी नर्वस पण फील होते. माझ्यासोबत माझी गँग पण आहे. सो हाय करा. आणि माझ्या गँगने खूप सुंदर असा बुके आणला आहे माझ्यासाठी. सो त्यांचा बुके आणि जिजूंचा बुके सेम झालेला आहे. सो सरप्राईज द्यायला गेले दोन्ही पण, बिकॉज माझे लॉंग हेअर आहेत ना, त्यामुळे त्यांनी क्लिपवाला बुके माझ्यासाठी घेऊन आले दोन्ही पण पार्टी. लुक कसा झाला ते सांगा. अगदी सिम्पल मेकअप केलेला आहे आणि मी नेमका फंक्शनच्या आधीच मला एक पिंपल आला आहे जो की टेक्स्चर त्याचं दिसून येतं, तुम्ही पाहू शकता. सो मेकअपमध्ये आपण टेक्स्चर नाही हाईड करू शकत, फक्त डिस्कलरेशन हाईड करू शकतो. हे तुम्ही लाईव्ह पाहता आता. आणि जेव्हा फंक्शन असतं तेव्हाच हे पिंपल येतात, त्याचं खूपच दुःख होतं आहे मला. बट आता फक्त 5 सेकंदाच्या दोरीवरती घर आहे. अँड पुढे काय झालं हे बघा आता तुम्ही ब्लॉगमध्ये. खरं तर आम्हा क्रिएटर लोकांची लाईफ खूपच वेगळी असते. आम्हाला खूप असं वाटत असतं की एकदम प्रॉपर वेनी सगळं झालं पाहिजे, पण समटाईम देवाला वेगळंच काहीतरी मान्य असतं. म्हणजे जे काही मी ठरवलं होतं त्यापेक्षा सगळं वेगळंच झालं आणि नॅचरली इतकं रँडमली सगळ्या गोष्टी झाल्या की कळालंच नाही की तो कार्यक्रम इतकं म्हणजे छान पद्धतीने कसा झाला काही कळलंच नाही. खरं तर माझा बॉन्ड सगळ्यांशी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण, की माझं असंच वागणं आहे की म्हणजे मी लाजाळू नाही आहे जास्त, मला लाजता येत नाही. माझ्यापेक्षा जास्त मेल्विन लाजतो, तुम्ही बघाल पूर्ण याच्यामध्ये तो सगळ्यात जास्त लाजतो आहे. जो माझा रोल आहे तो त्याला जास्त चांगला जमतो आहे. तर मला काय लाजता येत नव्हतं आणि मी सगळ्यांशी पहिल्यापासून खूप जास्त बोलकी असल्यामुळे सगळ्यांशी खूप छान गप्पा मारते मी. आणि लाईक मन मोकळ्या स्वभावाची आहे, त्यामुळे मला सगळ्यांशी बोलायला खूप आवडतं. त्यामुळे सगळ्यांशी फार लवकर जमतं पण माझं. तर कांदा पोहे जे होते ते देऊन झालेले आहेत आणि तुम्हाला काय सांगू, माझं हॅपीनेस फायनली तो दिवस येतो हे पाहूनच मला इतकं खुशी फील होत होती की अरे मी नाही सांगू शकत तुम्हाला एका व्हिडिओमध्ये, एका 20 मिनटामध्ये किंवा 1 तासामध्ये सुद्धा की माझी फिलिंग काय आहे नेमकी. पण तुम्ही ह्या व्लॉगमधून समजून घ्या की ज्यांनी इतक्या वर्ष वाट पाहिली आहे. आता ज्यांचं लव्ह मॅरेज असतं त्यांना घरात कन्व्हिन्स करायलाच कितीतरी वर्ष लागतात, हे तुम्हाला पण माहिती आहे. मला एवढे वर्ष लागले म्हणजे अर्थातच जरी घरातून जास्त बंधन नव्हतं तरी पण काही गोष्टींचं आम्हालाही मर्यादा पाळायच्या होत्या आणि आम्हालाही काही टार्गेट दिले होते घरच्यांनी, ते पूर्ण करायचे होते. ते करता करता आम्हाला आमचं रिलेशन जपायचं होतं आणि आम्ही ते करू शकलो, याचाच खूप आनंद आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता की मेल्विनची जात किंवा कास्ट कोणती नक्की. तर मेल्विन ख्रिश्चन आहे, कॅथलिक आहे आणि मी महाराष्ट्रीयन मराठी मुलगी आहे. आपली म्हणजे हे जे दोघांचं जे कास्ट आहे त्यावरून इतका साऱ्या कमेंट्स आणि इतका सारा वाद जो हे चालू होता लोकांमध्ये. तर मला खूप सांगायला आवडेल की आत्ता जे चहा घेतात ते मेल्विनचे वडील आहेत आणि ह्या 1 नंबरला ज्या बसलेल्या आहेत त्या मेल्विनची मम्मी, म्हणजे आता माझेही आई वडील झालेले आहेत ते. आणि ह्या ज्या आहेत म्हणजे हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे. तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं की हे जेवढे पण इथे फॅमिली मेंबर्स बसले आहेत, माझे पण आणि त्यांचे पण, यांच्यापैकी एकालासुद्धा माझा किंवा मेल्विनचा थोडासुद्धा त्रास नाही आहे. आणि राहिला प्रश्न नंतरनं मी कास्ट बदलणार का, मी धर्म परिवर्तन करणार का, तर याचा सगळ्याचा कोणीच दबाव नाही टाकला आहे मला की नंतरनं तुला हे करावं लागणार आहे, नंतर तुला ते करावं लागणार आहे. राहिला प्रश्न की मग मुलांना नाव काय देणार, तर मुलांना मी माझं नाव देईन किंवा जर 2 मुलं झाली तर 1 मुलाला त्याचं नाव देईन, एका मुलाला माझं नाव देईन. म्हणजे ना आमच्यामध्ये इतकं मॅच्युरिटी आहे, आमच्या घरातल्यांचे विचार इतके म्हणजे खूप स्ट्रेट आहेत एकदम की प्रेम मुलांचं इतकं आहे. तर खरंच ह्या गोष्टीमध्ये जात पाहावी का. जर मुलांनी इतकं जीवापाड प्रेम केले, मुलींनी इतकं जीवापाड प्रेम केले, तर
खरंच कास्ट बघून वेळ आली तर पळून जायला पाहिजे का, किंवा कास्ट बघून मग तो विषय सोडून द्यायला पाहिजे का? जर मी त्याला सोडून दिलं असतं तर त्याच्या मनावरती त्याचा किती वाईट परिणाम झाला असता इतक्या वर्षापासून, किंवा माझ्या मनावरती त्याचा किती परिणाम होऊ शकला असता. तर इथे समाजाचा प्रश्न येत नाही. समाज उद्या माझ्या वाईट काळामध्ये समाज नाही येणार आहे, उद्या माझ्या वाईट काळामध्ये माझ्या घरातले येणार आहेत, माझी फॅमिली येणार आहे. त्यामुळे दोन्ही साईडचे फॅमिली खूप जास्त खुश आहे. मेलविनच्या साईडचे सगळे लोक इतके खुश आहेत की मी त्यांच्या घरात येणार आहे. माझ्या साईडचे इतके खुश आहेत की आमच्या मुलीला असा मुलगा मिळाला की जो तिला एकदम स्वतःच्या मुलीसारखं जपणारा मिळाला आहे. स्वतःची मुलगी असती तर त्याने तिला कसं ठेवलं असतं तसं तो एकदम जपणारा मिळाला. त्यामुळे दोन्ही साईडची फॅमिली खूप जास्त खुश आहे. इतक्या वर्षानंतर आमच्या आयुष्यात हा क्षण आला आहे. इतकी वाट पाहिल्यानंतर आमच्या आयुष्यात हा क्षण येतो आहे. बऱ्याच मुलींसाठी खूप आदर्श घेण्यासारखी स्टोरी आहे मला असं वाटतं. आणि नाही घेतलं तरी काही हरकत नाही आहे, पण कोणाचं तरी आयुष्यात चांगला सुवर्णक्षण येत आहे तर त्यांना खरंच शुभेच्छांनी भरभरून द्यायला पाहिजे, ना की चुकीचं काय बोलायला पाहिजे मला असं वाटतं. खूप वेळ वाट पाहिली ह्या गोष्टींसाठी, खूप मेहनत घेतली आहे, माझं अख्खं विश्व निर्माण केले तुम्ही असं बोलायला काय हरकत नाही आहे फक्त ह्या गोष्टी होण्यासाठी. घरच्यांनी नकार नाही द्यायला पाहिजे, किंवा प्रेमामध्ये पोरगी वाहून गेली असं नाही कोणी म्हणलं पाहिजे. त्यासाठी इतकं अफाट कष्ट केलेत, सगळ्या फॅमिलीचं नाव मोठं केलं आहे. आता ज्यांच्या घरात जाणार त्यांचंही नाव मोठं करणार आहे. खूप स्वप्न पाहते मी डोळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना. तर जे माझं डेडिकेशन, जे माझं पॅशन आहे ते बिलकुल पण बदलणार नाही आहे. आणि कोणाचंही त्यासाठी फोर्स नाही की आता हे नाही करायचं ते नाही करायचं, किंवा एका मुलीला जे हवं असतं की तिला तिचं प्रोफेशन जपता यावं, किंवा तिचं जे करिअर आहे त्याला दाग नाही लागला पाहिजे, ते करिअर सोडायची वेळ नाही आली पाहिजे. अगदी तशी फॅमिली मिळाली आहे. मी तर म्हणेन मी खूप लकी आहे की मला असे सपोर्टिव्ह दोन्ही साईडनी पॅरेंट्स मिळालेले आहेत की त्यांना माझ्या म्हणजे पुढे जाण्यामध्ये खूप सपोर्ट, एकदम पाठिंबा देणारी फॅमिली मिळाली दोन्ही पण, आणि खूप ॲप्रिशिएट करणारी फॅमिली माझी. तर माझं नशीबच आहे मी असं म्हणेल. असो, मला असं एकच सांगायचं आहे सगळ्या व्हिडिओ पाहणाऱ्यांना की मी जे काही माझ्या व्हिडिओतून सल्ले देते किंवा जे काही माझा एक्सपिरियन्स शेअर करते तो प्रत्येक मुलीसाठी असं नाही आहे. ज्यांना ते ऐकावं असं वाटतं, ज्यांना त्यातून काही शिकायला मिळतं ते लोक ते सल्ला घेऊ शकतात. मी प्रत्येक मुलीसाठी बोलतच नाही आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण विनाकारणाचा गैरसमज करून घेतला आहे लोकांनी, तर मी हे प्रत्येक मुलीला बोलतच नाही आहे. बऱ्याच गोष्टी आपण समाजामध्ये पाहतो, का असं होतं त्यावरती एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मांडला. जसं तुम्ही मला पॉईंट ऑफ व्ह्यू करताय, पॉईंट आउट करताय ना की तू अशीस, तू तशीस, तू हे तू ते, तसं माझ्या साईडने मी माझं एक मत मांडते की अशा गोष्टी असं होऊ शकतं, बऱ्याच वेळेला असं होतं पण. तर असं याचा अर्थ असं नाही की मी सगळ्या मुलींना बोलते. आणि आपण मुलांकडून जेवढ्या अपेक्षा ठेवतो की मुलाकडे हे असलं पाहिजे, मुलींकडं, मग मुलींकडून जर ती अपेक्षा ठेवली तर मुलींनी ते का नाही करायचं मग? तर तो जो हे आहे भेदभाव तो आपण पण नाही करायला पाहिजे, यावरती मी माझं मत मांडलेलं. त्यावरती इतकं हायपर व्हायची काही गरजच नाही आहे काही मुलींना. जेव्हा आपण कष्ट करायला लागतो ना तेव्हा आपल्याला कळतं की समोरच्याला आपण जेव्हा डिमांड करतो तेव्हा ते त्यांना किती जड पडत असतं. तर असं ह्या माझ्या सासू आहेत, म्हणजेच माझी मम्मी आहे. अगदी स्वतःची मुलगी असल्याप्रमाणे ते सगळे मला जपतात, आणि आत्ताच नाही पहिल्यापासूनच जपत आहेत. त्यामुळे मला आनंद आहे की मी ज्या घरात जाणार आहे त्यांना माझं भरभरून कौतुक आहे. कसलंही म्हणजे बर्डन नाही आहे. जसं तुला हवं आहे तसं तुझं काहीच हरकत नाही. तू सगळ्यांसाठी इतकं केलं आहे तर आता आमची वेळ तुला खुश ठेवण्याची, अगदी असं ते म्हणत आहेत ह्या कांदा पोह्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी. तर आमचा जसं जो विचार केला होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खूप सुंदर आणि एकदम रिलॅक्समध्ये हा कार्यक्रम झाला. आणि तुम्ही पाहू शकता मेलविनच्या चेहऱ्यावरती जी खुशी आहे ती एका मुलाला, म्हणजे त्याचं प्रेम जिंकल्यावरतीचा जो आनंद असतो तो त्याच्या चेहऱ्यावरती इतका बघायला मिळतो आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तो इतका खुश होता. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की त्यांच्यामध्ये असे रिच्युअल्स वगैरे त्यांना एवढी आयडिया नसते, पण मेलविन कसं लहानपणापासून आपल्या लोकांमध्येच जास्त वाढलेलं आहे, आपल्या लोकांमध्ये जास्त राहिलेलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींना मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितले की आपल्या रिच्युअल्स त्याला खूप आवडतात, तो पहिल्यापासून ते फॉलो पण करतो. बरेच जण कमेंटमध्ये मला बोलले की तो प्रसाद खाणार का, आपला प्रसाद खाणार का, तो प्रसाद बनवतो तर तुम्ही खायचं काय बात करते, लोकांना प्रसाद वाटतो तो स्वतः. तर हे स्वामींच्या मंदिरात तो स्वतःहून जातो आहे, गणपतीला डेकोरेशन तो स्वतः करतो आहे तिथं मंडळामध्ये. गणपतीमध्ये मंडळामध्ये ती असतो पोरांमध्ये रात्रीचा, नवरात्रीमध्ये उपवास पकडतो आहे तो. म्हणजे इतकं काफी नाही आहे का? एकदा सहजच बसले होते क्लासचा ब्रेक झाल्यानंतर ना, आणि मी बसले मम्मी एकदम शांत झालेली. मी म्हणलं मम्मीला काय झालं, आणि बघते तर मम्मी एवढी डेंजर रडायला लागली. म्हणजे मला असं झालं की काय झालं नेमकं. तर ती का त्या दिवशी रडत होती ना मला ते समजलं नव्हतं, पण आज मी का रडती आहे ना हे कोणालाच नाही कळलं.
मला सगळे म्हणते तू का रडते, एवढा सुखाचा क्षण आहे, एवढा आनंदाचा क्षण आहे, तुझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी झाल्या, तू का रडते. तर आज मला कळालं की मम्मी त्या दिवशी का रडत होती. आपल्या आईला, आपल्या वडिलांना सोडून जाण्याचं जे हे असतं ते आज खऱ्या अर्थाने म्हणजे फील केलं की आता आपण जाणार आहे, आता आपण जाणार, असा मनात विचार येताच डोळ्यात पाणी यायला सुरुवात झालं की आता आपण आपल्या घरचं राहणार नाही आहे, आता आपण दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. तर आपल्याला आपल्या आईवडिलांसोबत जो घालवलेला वेळ असतो तो सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होते आणि ऑटोमॅटिकली डोळ्यात पाणी यायला सुरुवात झालं होतं. तर त्यात मेल्विन इतका म्हणजे असं समजदार आहे, मी तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने तो इतका समजूतदार आहे ना. म्हणजे खरंच नशीब काढलं आहे मी की माझ्यापेक्षा खूप समजूतदार मुलगा मला मिळाला आहे. तर मला असाच मुलगा हा शोभला असता आणि असाच मुलगा हवा असं मी देवाकडे प्रार्थना केली होती आणि तसाच मला अगदी मिळाला आहे. तर मुली म्हणतात 16 सोमवारचे व्रत केल्यानंतर ना, तर खरंच 16 सोमवारचे व्रत नाही करू शकले मी, पण मनापासून खूप श्रद्धा होती माझी देवावरती आणि देव खरंच मला पावला, मी असं म्हणेल. रडायचं कारण एकच होतं, जेव्हा आई समोर आली तेव्हा सगळं लहानपणापासून ते आत्तापर्यंत सगळं आठवलं. सगळं आठवल्यानंतर ना अश्रू अनावर झाले, थांबले नाही आहेत ते, डोळ्याच्या बाहेर आलेच. खूप कंट्रोल केलं होतं की नाही रडायचं म्हणून, पण त्या दिवशी मात्र कदाचित इतक्या दिवस मी कामात काय ना काहीतरी धावपळ चालू होती माझी, तर अशी शांत मी बसलीच नव्हती. तर एवढा म्हणजे इतुसा पण वेळ भेटला नसेल मला की असं एकदम रिलॅक्स बसायला. हा तो क्षण होता की सगळं काम थांबलं आणि मग हा सुखाचा क्षण, आनंद घेण्याचं काम चालू होतं. तेव्हा मात्र वेळ मिळाला डोक्यात हे सगळं विचार करण्यासाठी, तेव्हा मात्र रडायला आलं. तर रडायचं कारण हेच होतं की प्रत्येक मुलीला येतं, मला असं वाटतं हा क्षण जेव्हा असेल तेव्हा प्रत्येक मुलीला रडायला येत असेल. त्याच्यानंतर किती वेळा रडायचा कार्यक्रम झाला तुम्हाला काय सांगू. पण मी खूप खुश आहे, खूप खुश. आणि त्यात तुम्ही लोकांनी त्याला इतकं छान ॲक्सेप्ट केलं, म्हणजे तिथं अजून एकदा असं वाटलं की वा, अजून काय पाहिजे. इतक्या मुलींनी कमेंट टाकल्या की खरंच मनाने खूप सुंदर आहे. परत बऱ्याच मुलींनी कमेंट टाकल्या की हँडसम आहे, एकदम पर्सनॅलिटी छान आहे. खूप छान छान कमेंट आल्या त्यासाठी. आणि यूट्यूबवरती स्पेशली कमेंट अशा होत्या की त्याचं मन किती सुंदर आहे, त्याचा स्वभाव किती छान आहे. अजून त्याचं बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या, बऱ्याच वेळेला तुम्हाला त्याची ओळखही करून द्यायची, म्हणजे तो स्वतः त्याला ब्लॉगमध्ये पण मला घ्यायचं आहे. ते आल्यानंतर तर तुम्हाला इतकं म्हणजे छान वाटेल, तुम्हाला त्याचा आवाज वगैरे ऐकल्यानंतर ना, त्याच्या गोष्टी गप्पा ऐकल्यानंतर ना तुम्हाला समजेल की किती मस्त आहे त्याचा स्वभाव, एकदम रमून जाईल माणूस असा. तर मी नक्कीच त्याला ब्लॉगमध्ये बऱ्याच घेईल. आणि तो ना खूप हेल्पिंग आहे, आत्ता पण बघा आत्ता पण तो हेल्पच करतो आहे, जे की त्यांनी खुर्चीवरती बसायला पाहिजे, बट तुम्ही बघू शकता की मी बसून घेतले एका जागी, पण तो सगळ्यांना हेल्प करतो आहे. तर हे जे विचार आहेत ना आत्ता लोकांनी जे हे केलेले आहेत की मुलींनी हेच करायचं, मुलांनी तेच करायचं, हे सगळं आम्ही चेंज करून टाकणार आहे, तुम्हाला सांगतो लिटरली. आणि आमचे पॅरेंट्स लोक पण खूप सुंदर, म्हणजे हे आता तुम्ही बघू शकता इथे आमच्या दोघांचेही मम्मी आहेत आणि त्यांचं बॉन्डिंग पण तुम्ही बघा. हां, आता अजून काय पाहिजे तुम्ही मला सांगा, अजून काय पाहिजे. एकदम छान पद्धतीने एकमेकांशी बोलता येते. दोघांच्याही मम्मी पप्पांना कसलाही प्रॉब्लेम नाही आहे, आमच्या घरात कोणालाच कसलाच प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे तुम्हालाही कसलाच प्रॉब्लेम नाही पाहिजे. आम्ही खूप खुश आहे आणि नुसतं सांगण्यापुरतं नाही तर रिअलमध्ये आम्ही खूप खुश आहे. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद पाहू शकता. आता एंगेजमेंटच्या दिवशी काय झालं होतं ते सांगते तुम्हाला. एंगेजमेंटच्या दिवशी इतकं बॅक टू बॅक सगळं धावपळ चालू होती. त्या ह्याच्यामध्ये स्टेजवरती बऱ्याच पाहुण्यांना आमच्याशी भेटताही आलं नाही, इतकं धावपळ पटापट सगळे फंक्शन चालू होते. आणि त्या फंक्शनच्या दरम्यान माझ्यापर्यंत ज्यांना येता नाही आलं ते मम्मीपाशी, कोणी गौरवदादापाशी, कोणी दीदीपाशी, कोणी पप्पांपाशी, कोणी त्यांच्या पप्पांपाशी, कोणी त्यांच्या मम्मीपाशी, सगळे असे एका वेगवेगळ्या साईडला विभागलेले होते. तुम्ही जर एंगेजमेंटला जे कोणी आलं असेल त्यांनी पाहिलंच असेल की सगळे लोक बिझी होते, घरातले फॅमिली मेंबर. आणि सगळ्यांनी याची काळजी जास्त घेतली की आमच्या दोघांच्या जो कार्यक्रम चालू आहे त्याला जास्त लोकांचा डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, म्हणून त्या सगळ्यांनी खूप छान काळजी घेतली गेली. म्हणजे कसं नवरा नवरीचा मेन तो स्पेशल डे असतो आणि त्या ह्याच्यामध्ये पण रिच्युअल सोडून, जी परंपरा जी प्रथा आहे ती सोडून जर फक्त लोकांचे फोटोज काढत बसलं तर मग ते कार्यक्रम कधी करायचा मग नवरा नवरी. त्यामुळे त्याची पण खूप जणांनी काळजी घेतली, कोणाला नाराज नाही होऊन दिलं घरच्यांनी आमच्या.
सगळ्यांना छान भेटले वगैरे, सगळ्यांचा छान पाहुणचार केला. जेवण सगळ्यांना खूप जास्त आवडलेलं, त्याचं व्लॉग मी लवकरच अपलोड करेल. आणि आता फॅमिली फोटोज चालू आहेत. नशीब ह्या दिवशी फॅमिली फोटो जास्त काढायला जमलं. त्या दिवशी एंगेजमेंटच्या दिवशी खूप कमी फॅमिली फोटोज आलेत, खूप कमी आलेत, पण ते तुमच्याशी शेअर करेलच लवकरच. पण मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आमच्या तिकडच्या फॅमिलीतले लोक पण सगळे वर्किंग आहेत. म्हणजे प्रत्येकजण काही ना काहीतरी आपापला बिझनेस वगैरे करतं, असं काम प्रत्येकाचं चालू आहे. आणि त्यामध्ये म्हणजे मी त्यांना असा व्लॉग बी घेऊन, चला आपण इकडे जाऊ, ते आम्ही असा व्लॉग करू, म्हणजे जर फक्त घरात असेल ना तर मग तशा गोष्टी करता येतील. पण आम्ही सगळेच वर्किंग आहोत, सगळेच काम करतो आहे, प्रत्येकाकडे जबाबदारी आहे. त्यामुळे जास्त वेळ आम्हाला मिळणार नाही आहे व्लॉग काढायला. पण जसं जमेल बॅच झाल्यानंतर मी ते व्लॉग काढण्याचा प्रयत्न करेलच. पण तुम्ही आम्हाला समजून घ्या. आणि मला सोडल्यानंतर आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये तिकडे पण इकडे पण कोणी सोशल मीडिया ॲडिक्टेड नाही आहे, किंवा कोणी सोशल मीडिया स्टार पण नाही, किंवा कोणाला क्रिएटर जसं तुम्ही समजताय तसं कोणी नाही आहे आमच्या फॅमिलीमध्ये. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की बाळा आम्हाला काही हे जमणार नाही आहे, तुला जसं नॅचरली आमच्याकडून जे रेकॉर्ड करता येईल ते कर, पण आम्हाला असं काही जमणार नाही. त्यामुळे मी पण त्यांच्याकडून काही फोर्सफुली अपेक्षा नाही ठेवली. जे काय आहे ते नॅचरली जे चाललं आहे ते तुमच्यासमोर मी मांडते आहे. स्क्रिप्टेड असतं तर मग ते कळून येतं, सगळ्या गोष्टी चांगल्या नाही वाटत, नॅचरल नाही वाटत, आणि मलाही ते नको आहे. म्हणून नॅचरली जे काही आमच्या कार्यक्रमात झालं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. आणि तिथे शांतता जास्त होती आणि हसणं वगैरे, असं गप्पा वगैरे चालू होत्या, पण इतक्या नाही की जे तुमच्यासोबत शेअर करू शकतो. त्यामुळे मी बॅक वॉईस टाकलं यामध्ये. आता हे माझे मम्मी पप्पा आहेत, यानंतर ना त्यांच्या मम्मी पप्पा. आता हा आमचा फॅमिली फोटो, गौरवदादा, पप्पा, मेलविन, मी, दीदी, तुम्ही बघू शकता. एकदम झूममध्ये दाखवतो आहे आमचा व्हिडिओवाला. मी म्हणतात की थांब व्यवस्थित होऊ दे. आता आमची दाजींनी एंट्री केलेली आहे, तर मी, माझी दीदी, मम्मी, आमचे दाजी, ही आमची होल फॅमिली तुम्ही बघू शकता. हॅपी फॅमिली कंप्लीट झालेली. आता फक्त गौरवदादाची बायको राहिलेली आहे, पण त्याला खूप वेळ आहे अजून, तर ती पण कोण असेल काय माहीत नाही. तर बघूयात आता काही वर्षानंतर. आता एंट्री होती आहे माझ्या मेलविनच्या मम्मी पप्पांची, म्हणजेच माझ्या पण मम्मी पप्पांची. तर हे आहेत मेलविनचे पप्पा आणि हे आहेत मेलविनची मम्मी, म्हणजेच माझ्या पण. आणि एकदम अगदी त्यांची मी मुलगी असल्यासारखं मला ते मानतात. त्यामुळे मी पण त्यांना सासूबाई म्हणण्यापेक्षा मम्मीच म्हणते. मम्मीच म्हणायची सवय आहे मला त्यांना. त्यामुळे दोन्ही पण माझ्या मम्मी आहेत आणि दोन्ही पण माझे पप्पा आहेत. तर त्याच्या पप्पांना लहानपणापासून त्याला डॅडी म्हणायची सवय, पण मला काही ती सवय नाही आहे, म्हणून मी पप्पाच बोलते त्यांना. तर जे आहे ते तुमच्यासमोर एकदम नॅचरली मी मांडलं आहे. त्यानंतर आम्ही पाया पडलो दोघांच्या पण. त्यांच्यामध्ये गळ्यात भेटतात, पण आम्ही पाया पडलो कारण की आशीर्वाद आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. तर पाया पडून झाल्यानंतर ना, आता जे कोणी म्हणत होतं की कोण दिसत नाही आहे, मम्मी दिसत नाही माझी, पप्पा दिसत नाही का, त्यांचे पप्पा दिसत नाही का त्यांची मम्मी, आता इथं ते ह्या व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की सगळे व्यवस्थित दिसत आहेत. आता हा व्लॉग कसा फॅमिली मेंबर्समध्ये चालू होता म्हणून बरोबर सगळ्यांना दाखवता आला. एंगेजमेंटच्या दिवशी इतका क्राऊड होता नंतर 8:30 वाजल्यानंतर ना, की आता जे व्लॉग रेकॉर्ड करत होते त्याला कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं, आता काय काय तेच त्याला सुचलं नसणार आहे. त्यामुळे खूप, आता माझ्या हातात फोन असतात मी बरोबर गाईड केलं असतं. त्या टायमिंगला मीच एवढी गोंधळात होते, माझंच फंक्शन चालू होतं. मी स्वतः अनुभवले की राजधानी एक्सप्रेस कसली जोरात पळते ती त्या दिवशी मी अनुभवले. त्यामुळे इथे तुम्ही पाहून घेऊ शकता माझे मम्मी पप्पा आणि त्याचे मम्मी पप्पा पण. आणि जे लोकांच्या डोक्यात गैरसमज आहे की काय त्यांच्या घरातले दिसत नाही का माझ्या घरात, सगळे आहेत तिथेच, फक्त आम्ही व्हिडिओमध्ये दिसून येतो आहे, सगळे व्हिडिओमध्ये दिसून येत नाही आहे. आणि आपण कोणाला फोर्स नाही करू शकत ना की जबरदस्ती असं करा, तसं करा, हे करा, ते करा. तर आता मला कळते की सोशल मीडिया क्रिएटर असणं म्हणजे तुमचं छोटासा पण काही वेगळा अँगल जर पोस्ट झाला तरी लोक त्याला खूप निगेटिव्हली घेतात. बट आता आम्हाला सवय झाली आहे की सगळ्या गोष्टी जेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार तेवढा निगेटिव्ह पण रिस्पॉन्स मिळणार आहे. पण आता जे इतर लोक आहेत फॅमिलीतले त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे. त्यामुळे माझ्यामुळे त्यांना काही त्रास होईल असं माझी बिलकुल पण इच्छा नाही आहे. विनाकारण माझ्यामुळे त्यांना जबरदस्ती मी व्हिडिओमध्ये घेणार नाही आहे. लोक इतकं खालच्या थराला उतरतात की एखाद्याला खरंच खूप वाईट वाटू शकतं. त्यांची पण प्रतिष्ठा असते, आपली पण प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सिम्पल आहे, तुम्ही ह्याच ब्लॉगमध्ये त्या सगळ्यांना बघून घ्या. पुढच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये मी सगळ्यांना फॅमिलीला कोणाच्याच इन्क्ल्यूड करणार नाही आहे. बिकॉज फॅमिली बिचारं त्यांचं काहीच दोष नसतो कसल्या गोष्टींमध्ये, आणि विनाकारण पब्लिक फॅमिलीला मध्ये घेतं. तर बघा मी किती खुश आहे, आय एम सो हॅपी. आणि
आता मी आणि करते. आता तुम्हाला काय सांगू, सगळंच सांगून झालेलं आहे माझं. लव्ह स्टोरीचे 2 व्लॉग तुम्ही पाहिले असेल. एका व्लॉगमध्ये मी माझी लव्ह स्टोरी सांगितली, सेकंड पार्टमध्ये मी क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये लव्ह स्टोरीचं इतकं जास्त नाही आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही जॉबला वगैरे जातानाचं वगैरे कसं आम्ही हँडल केलं सगळ्या गोष्टी ते सांगितलेले. त्यानंतर सुपारी फोडायचा कार्यक्रम झाला. दगड आणला होता, मोठे दगड 2 आणले गेले. दोन्ही मामांनी सुपारी फोडायचा कार्यक्रम पार पाडला आणि सगळे खुश होते. एंगेजमेंटला या नक्की आमंत्रण दिलं गेलं. आणि अशा पद्धतीने घरगुती आमचा कार्यक्रम, मुलगी बघण्याचा, खांदे पोयाचा, आमचं ऑलरेडी सगळं छान पद्धतीने ठरलं गेलं होतं फोनवरती वगैरे. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये असं एकदम सॉफ्ट, एकदम नॉर्मल गोष्टी, एकदम स्मूथली गाडी होऊन गेली. आणि हे जेव्हा घरी कळालं होतं तेव्हा ओरडले जरी नसले तरी कन्व्हिन्स करायला भरपूर टाईम लागला आहे की त्याच्याशीच करायचं आहे किंवा मला त्याच्याशीच करायचं आहे असं सांगण्यातच कितीतरी वर्ष, इतके वर्ष कॉन्स्टंट राहिल्यानंतर ना घरच्यांना पण कळालं की बाबा पोरीने एवढं त्याच पोराशी कंटिन्यू ठेवून त्याच्याशीच करायचं म्हणून एवढं मेहनतीने सगळं करते आहे, तर आपण तिला नकार नाही द्यायला पाहिजे. इवन आमच्या बिल्डिंगमधले इथले लोक पण किंवा आमचे नातेवाईक पण किंवा आमच्या घरातले पण कोणीसुद्धा त्याला असं हे नाही केलं की नाव नाही ठेवलं. सगळ्यांनाच तो आवडला. आता ज्यांनी त्याला आधी पाहिलं होतं त्यांनी तिथे स्टेजवरती जेव्हा भेटले सगळे नातेवाईक, मावशी म्हणा, काका म्हणा, जे होते, म्हणे आम्ही ओळखलं, आम्ही तुला भेटलं पहिलं. एकदम खुश होते सगळे, बिकॉज त्याचा स्वभाव ज्यांनी पहिलं त्याला भेटलेले आहेत सगळ्यांना त्याचा स्वभाव कळाला होता. त्यामुळे सगळे तो हे कळल्यानंतर सगळेच खुश होते. आणि सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की अरे आपल्या प्रतीक्षाला हँडल करायला 1 नंबर पोरगा भेटला. प्रतीक्षाला हँडल हाच पोरगा करू शकतो. तर अशा पद्धतीने आमचा टिळाचा कार्यक्रम झाला, गंधाचा कार्यक्रम झाला, मुलगी बघण्याचा कार्यक्रम पण झाला, सगळंच झालं. आणि मी खूप खुश होते. दोन्ही फॅमिलीला एकत्र करणं खरं तर लय अवघड होतं, पण पोरं सक्सेसफुल झाली ना फॅमिलीला पण वाटतं की त्यांना तेच अपेक्षा असते की चला. पॅरेंट्स लोकांना जर दिसतंय ना की आपली मुलं धडपडत आहेत स्वतःचं नातं सांभाळण्यासाठी, स्वतः सेटल होत आहेत स्वतःच्या फ्युचरसाठी, त्यांची म्हणजे टेन्शन थोडंसं कमी होऊन जातं, मला असं जाणवतं. आणि म्हणजे आपणच एक वयामध्ये आल्यानंतर ना आपल्यालाच कळतं. जेव्हा आपण फार लहान असतो ना तेव्हाचे विचार आपले वेगळे असतात. एक ठराविक काळानंतर, एक टप्प्यानंतर ना आपल्याला मॅच्युरिटी आल्यानंतरचे विचार फार वेगळे असतात. जर या गोष्टींतून पण तुम्ही आदर्श घेणार असाल तर एकच आदर्श घ्या की आपल्या निर्णयांवरती ठाम राहिलं पाहिजे माणसानं. त्यानंतर ना पेशन्स ठेवले पाहिजेत खूप सारे, आणि खूप सारी मेहनत केली पाहिजे आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी. दोघांनी तितकं मेहनत केली, दोघांचाही प्रयत्न तेवढा जास्त होता, म्हणूनच त्या गोष्टी शक्य होऊ शकल्यात. हे सगळं प्रायव्हेट ठेवल्यामुळे आज सक्सेसफुल होत आहे. जर तुम्ही वेळेच्या आधीच, योग्य वेळी येण्याआधीच त्या गोष्टींचा गाजावाजा करताय तर कदाचित त्या गोष्टी व्हायला अजून वेळ लागतो किंवा थोडासा काही प्रॉब्लेम्स अजून क्रिएट होऊ शकतात. त्यामुळं तोपर्यंत कोणालाच सांगू नका, तोपर्यंत कुठेही पब्लिश करू नका जोपर्यंत तुमचा परमनंट होत नाही आहे. आणि आता आमचा फायनली सगळा कार्यक्रम झाला आहे तेव्हा जाऊन आम्ही ह्या गोष्टी कुठे पब्लिश केल्यात सगळ्यांसमोर. आणि कोणाची इच्छा नसते रे सगळ्यांना सांगायची, सगळ्यांचीच इच्छा असते, पण इतक्या दिवस कोणालाही न सांगता ते जपण्याचं कारण एकच होतं की पहिला सेटल व्हावं माणसाने आणि मग सगळ्या गोष्टी कराव्यात. आजपासून आयुष्याची नवीन सुरुवात होती आहे, तर पुढचे चॅलेंजेस पण तेवढे असणार आहेत, तेवढा जबाबदारी वाढणार आहे माझ्यासोबत. अजून गोष्टी म्हणजे जे मी करते आहे ऑलरेडी, माझं काम खूप मोठं आहे आणि त्याच्यातून अजून जास्त आता जबाबदारी वाढणार आहे. पण कुठे ना कुठेतरी आपल्याला हे करावंच लागणार आहे. तर पळण्यापेक्षा नंतर नाही करायचं आहे आणि आत्ताही करायचं आहे, तर आत्ता का नाही. तर माझं हे योग्य वय आहे म्हणून मी केलं आहे. प्रत्येक मुलीचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाची सिच्युएशन कंडिशन वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाला फोर्स करण्यापेक्षा आपल्याला जे वाटतं ते योग्य निर्णय आपण घ्यावा असं मला वाटतं. दीदी इथे नाही, इथे थोडी इकडे सर. कुकर घरी खाली काहीतरी साठ घे, असू दे.
हे होतोय ना असं चालतंय का? नको नको ते मग हे होतंय. पाणी लावायला ग्लासात पाणी. याचा फोटो घेतला. वेस्टर्न ड्रेस आहे. मग हे आता घेतलं का? सकाळी गेले होते. ते दोघांना पण आणायचे होते ना. इंग्लिशमध्ये या बरं नको. इंग्लिशमध्ये नक्की या. कोण? नाही ना. माझा भाऊ कसा आहे मग घरात? भाऊ येईल तो मामा येईल. सोडायची का सुपारी? सोडायची का? पाच नाही लागत. दोघं बसले की दोन मामा. आता काय करतो? सुपाऱ्या 5 लागतात. आमच्याकडे आहे तसं काय विषय नाही. कुठे आहे? असू दे पोळा. तिळाला का साखरपुड्याला मला वेळा नाही सांगितलं कोण? फक्त त्याचं घ्या, फक्त त्याचं झूम करून त्याच्यावर घे. झूम करून अजून एकदा फक्त हे करा दगड ठेव. फोडल्यासारखं फक्त झूम मधले घ्या. त्यांना नको फक्त ते लाल हे दिसतं ना हातात त्यांचे. फोडा ना फोडा. मी सगळ्यांचं म्हणणार. आता सोडायला जाणार आहे ना? बोल ना. सोडून या काम की मग हे एवढं आणलं होतं, कोणी खाल्लंच नाही. मग पोरींनी दाव मारला. मग झालंय जी माझी इच्छा होती मनासारखी. थोडीशी गडबड झाली सगळं, बिकॉज आम्हाला कसं एक्सपिरियन्स नाही आहे या सगळ्या गोष्टींचा. आमच्या घरात कोणाचं झालं नाही अजून एवढं, तर थोडंसं गडबडल्यासारखं झालं. बट छान झालं जे काही झालं ते. आणि मला खूप रडायला आलेलं, कारण की मी खूप वर्षांपासून या गोष्टीची वाट पाहिलेली. मी हा निर्णय 2019-20ला म्हणजे माझ्या डोक्यात चालू होतं की मी आता करायचं म्हणून वगैरे. तेव्हा वय पण माझं फार लहान होतं, म्हणजे मी 19 काहीतरी, म्हणजे वय आठवत नाही आता, पण मी लहानच होती जरा. तर डोक्यात होतं की असं लवकर लग्न करायचं वगैरे, कारण की मी नुकतेच त्याच्या प्रेमात पडलेले. तर सगळं खूप छान वाटतं तेव्हा. पण एक मॅच्युरिटी असते त्यानंतर हे सगळं करणं. आता माझ्याकडे खूप छान मॅच्युरिटी की मी आता योग्य निर्णय घेऊ शकते. कदाचित मी तेव्हा हा निर्णय घेतला असता तर मी इतकी मोठी पण नसते झाली. आणि अजून खूप मोठं व्हायचं आहे, अजून तर खूप नाव पण कमवायचं आहे. पण जे काही पायावरती उभी राहिली आहे, हिमतीने एवढं सगळं केलं आहे, कदाचित तेव्हा मी जर लग्न केलं असतं तर हे सगळं नसते करू शकले. सो माझं सगळ्यांना मुलींना हे एकच सांगणं आहे, तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न होऊ शकतं, पण त्यासाठी तुम्ही खूप मेहनत करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायावरती उभे राहता तेव्हा आईवडीलसुद्धा तुम्हाला नकार देणार नाही आहेत, बिकॉज तुम्ही तेवढा सक्षम असाल की तुम्ही तुमच्या निर्णयांवरती ठाम राहाल आणि काही चुकीचं पाऊल उचलणार नाही. आता माझ्यामध्ये खरंच तेवढी मॅच्युरिटी आहे, तेव्हा बिलकुल पण नव्हती. चुकून माझ्याकडून काही निर्णय चुकले गेले असते. बट आत्ता जो काही निर्णय घेते आणि आता माझं जे एज चालू आहे त्या मानाने मी एकदम परफेक्ट टाईममध्ये लग्न करते आहे. स्टेप बाय स्टेप जे माझ्या आयुष्यातले टप्पे होते ते पूर्ण पार करत करत मी 2025मध्ये माझ्या आयुष्याचा नवीन निर्णय घेऊन नवीन टप्पा स्टार्ट होतो आहे माझा. तर पुढचे 5 वर्षही खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यानंतर पुढचेही काही वर्ष असतील ते अजून खूप छान छान गोष्टी होतील. पण मी माझी नवीन लाईफ सुरुवात करण्यासाठी, माझी फॅमिली बनवण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मला लाभो हीच मी देवाच्यांनी प्रार्थना करेल. आणि तुम्ही सगळे मला ब्लेसिंग्स द्या. त्याचबरोबर नवीन आयुष्याला सुरुवात करते आहे. खरं ही पण एक प्रॉपर्टीसारखंच आहे. जसं माणसं पैसा कमवतात, घर करतात, जसं सोनं करतात, जसं प्रॉपर्टीज घेतात, तसंच सेम तुम्ही तुमची फॅमिली बनवता. तर ही सुद्धा एक तुमची प्रॉपर्टीज आहे. तर मलाही माझी फॅमिली बनवण्याची खूप इच्छा होती आणि माझं नवीन सुरुवात व्हावी अशी माझी खूप इच्छा होती. तर फायनली माझं ते नवीन सुरुवात होती आहे. तर तुमचे ब्लेसिंग्स असेच माझ्यासोबत असू द्यात. आणि हा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा. त्यानंतर असे छान छान बुके आणले होते. एकदाच हा जिकर केला होता मी की हे किती मस्त वाटतात ना असे बुके. आपल्या इकडं काय माहिती कोण हे करत आहे. त्यांनी बरोबर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या.
आणि बरोबर टाईम आला तेव्हा त्याने ते सगळं पूर्ण केलं, जे मी त्याच्यासमोर बोलले होते. लिटरली एंगेजमेंटची एंट्री पण त्यांनी तशीच केली, म्हणजे जे मी असं सहज बोलून गेले ना त्याच्यासमोर, ते त्यांनी सगळं पूर्ण केलं. आज चॉकलेट डे होता, त्याच दिवशी बरोबर आमचा बघण्याचा कार्यक्रम आणि टिळ्याचा कार्यक्रम होऊन गेला. तर त्या दिवशी बरोबर चॉकलेटचे ते बुके आणले होते, जे मी स्क्रीनशॉट फोनमध्ये मारले होते त्याच्यासमोर. म्हणजे किती लक्ष असतं मुलांचं. आणि आपण म्हणतो की मुलं कधी कधी नाही का काय त्यांचं लक्ष नाही, पण मला आता इतका विश्वास झाला आहे ना की मुलं असं दाखवतात की त्यांचं लक्ष नसतं, पण त्यांच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुमच्या लक्ष असतं. मेलविनचं तर तसं पहिल्यापासूनच खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष, त्याचं लय लक्षात राहतं काय काय बोललेलं वगैरे. पण आहे ना, त्यांनी खरंच प्रूफ केला की नाही का, जर मुलांनी ठरवलं ना आणि एका मुलीवरती जर त्यांचं खरंच प्रेम असेल ना, तिच्याशीच करायचं आहे, तर 100% ते होतंच. त्यानंतर ना आम्ही हा ड्रेस म्हणजे ॲक्च्युली ठरवला होता की याच्यावरतीच आमचा हे होणार म्हणून टिळा, पण तिथे वेळेअभावी आम्ही करू नाही शकलो. म्हणून सगळं झाल्यानंतर आम्ही मग आता एवढं केलंच आहे तयारी ह्या ड्रेसची. इतकं छान आम्ही एवढं छान तयारी केली होती. मेलविनचा ड्रेस आम्ही चेन्नईला गेलेलो तेव्हा घेतलेला. तर म्हटलं चला घालूयात. आणि हा हार वगैरे सगळं ऑलरेडी तयारी झाली होती. तर मग हे हार घातला आणि मंदिरात गेलो, पाया पडलो, देवाच्या आशीर्वाद घेतले देवाचे, आणि छान असं थोडेफार फोटोज काढले. आणि आता तुम्ही म्हणाल की आता इकडं असं एवढं सगळं करायची काय गरज होती. तर यार, मी सोशल मीडिया क्रिएटर आहे, म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर आहे. जर मीच तुम्हाला वेगळं असं काहीतरी कॉन्टेंट नाही देणार, तर तुम्हाला म्हणजे काय असं वेगळं पाहायला मिळणार. जर मी सिम्पल केलं असतं तर तुम्ही काय म्हणले असते. आता एखादी सेलिब्रिटी एकदम सिम्पल करते, किती पटकन लोक बोलून जातात की यार यांच्याकडून किती एक्सपेक्टेशन होते की ते असं करतील तसं करतील. म्हणून असं कोणी नाही म्हणायला पाहिजे, म्हणून वेगवेगळ्या कॉन्सेप्ट तुमच्यासमोर मांडले. म्हणजे टिळ्याला जे घालणार होते ते कपडे घालू शकलो नाही, म्हणून नंतर त्याच्यावरती आम्ही फोटोशूट करून टाकला. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. सबस्क्राईब करायला विसरू